अस्सलाम वालेकुम, नमस्कार. मी युसुफ सय्यद सगळ्यांना स्वागत करतोय विश कट्टा टॉक शो या ब्रॉडकास्ट मध्ये. धन्यवाद करेल नितीश जेराव यांनी सहकार्य राहिली आहे. विश नेटवर्क विश्वजी पाटील, विश स्पोर्ट्स विशालदादा वैद्य, तसंच पालघर टेनिस क्रिकेट अनुज राऊत आणि साई ग्राफिक्स तनिष राऊत पूर्ण टीम यांनी विश कट्टा सहकार्य घेऊन त्याचा आपण धन्यवाद करूया. आणि आज आपल्या बरोबर आहेत असे दोन खेळाडू ज्यांनी लहान वयापासून चांगलं क्रिकेट खेळलेत, आता सुद्धा खेळतायत. साहित्य बिरवडी संघाचे सार्थक घरत आणि त्याच्या बरोबरीने पॅराडाईज बोईसर संघाचे विशाल आगरे, दोघांचा आपण या टॉक शो मध्ये वेलकम करतोय. वेलकम सार्थक घरत आणि वेलकम विशाल आगरे. कसं वाटतंय विशाल विश कट्टा टॉक शो मध्ये? पहिल्यांदा तर आम्हाला विश कट्टाने बोलवल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. सार्थक, तुम्हाला कसं वाटतंय इकडे आल्याबद्दल? मला पण विश कट्ट्याचे धन्यवाद सांगायचे की इथे आम्हाला संधी दिली आमचं मत व्यक्त करण्यासाठी. पहिल्यांदा मला वाटतं तुम्ही कुठल्या टॉक शो मध्ये आला विशाल? आम्ही पहिल्यांदा नाही, मी तर पहिल्यांदाच विश कट्टामध्ये आलो. आपल्या सुद्धा पहिल्यांदा संधी मी भेटली. पण फर्स्ट टाइम मला वाटतं अंडर मध्ये आता पण झाले नाही, आपण करतोय. जास्त वेळ न घेता आपण तुमच्या क्रिकेट जर्नीवर वळणार आहोत. सुख दुःख, हार जिंकणं, परत चांगल्या चांगल्या आठवणी, काही खराब आठवणी आज आपण चर्चा करणार आहोत. विशाल, तुला पहिला प्रश्न असा असणार आहे, साईनाथ नगर इकडून तू बिलॉंग करतोय, बोईसर मधून. पॅराडाईज संघामध्ये एक मुख्य गोलंदाजाची ख्याती राहिली आहे, परंतु तुझी क्रिकेटची जर्नी, क्रिकेटची सुरुवात कुठून झाली? माझी क्रिकेटची सुरुवात ही साईनाथ नगर मधूनच झाली आणि ती भीमनगर टुर्नामेंट मधून झाली. त्यानंतर पॅराडाईज संघामध्ये तुला संधी कधी भेटली, कशी पॅराडाईज संघाने तुला घेतलं? मी 2011ला मी सुरुवात केली भीमनगर टुर्नामेंटला आणि 2012ला टुर्नामेंट ही चिंचणला होती TTSच्या ग्राउंडवर. आणि त्यावेळेस मी बी टीम मध्ये खेळत होतो. नंतर बी टीम मध्ये माझी बॅटिंग बघून परत नेक्स्ट इयरला 2013ला परत त्याच जागेवर टुर्नामेंट होती. मला त्या टुर्नामेंटला घेतलं आणि माझा परफॉर्मन्स चांगला आहे. म्हणजे साईनाथ नगर सुरुवात केली, पॅराडाईज ब संघ आणि पॅराडाईज संघामध्ये आला. तुमचे मोठे बंधू सुद्धा मात्र नितीन आगरे, त्यांनी सुद्धा पॅराडाईज संघामध्ये लिटिल मास्टर हा नाव त्यांना दिला होता, तर तुम्हाला हा नाव भेटलाय. त्यांनी सुद्धा पॅराडाईज संघामध्ये क्रिकेट खेळलाय. सार्थक, तुझी सुरुवात साहित्य बिरवडीकडून झाली? हो, माझी सुरुवात साहित्य बिरवडी संघातून झाली आणि तेव्हा माझी सुरुवात 2014 साली झाली होती, जेव्हा मी 10वीची जस्ट परीक्षा दिली होती एक्झाम. आणि सरावली ग्राउंडवरती आमची फर्स्ट टुर्नामेंट होती, ती पण फुल ग्राउंडची होती, ती फर्स्ट माझी टुर्नामेंट होती आणि त्या टुर्नामेंटमध्ये आम्ही फायनल मारली होती. म्हणजे पहिलेच टुर्नामेंट आणि पहिल्याच टुर्नामेंटला तुझी एंट्री आणि साहित्य बिरवडी संघ चॅम्पियन बनला, म्हणजे सुखद दिवस असतील ते. सुरुवात चांगली झाली. सुरुवात चांगली आणि त्या दिवशी अजून मला आठवते की माझ्या मामाचा म्हणजे यतीन राऊतचा बर्थडे होता आणि त्या दिवशी आम्ही फायनल मारली. म्हणजे तुझं येणं, मामाला बर्थडे गिफ्ट देणं, चांगली सुरुवात झाली. सार्थक, मला वाटते डी बाउंड्रीज आपण आता खेळतोय. मागे यतीन राऊत तुमच्या टीमचे तुझे मामा कृत्य जगत सारखं पण त्यांनी खूप खेळले. तू सुद्धा मला वाटतं खेळला असेल किंवा कमी खेळला असेल. विशाल, तू खेळलाय सर्कल बाउंड्रीज मागच्या जेव्हा फुल बाउंड्रीज तेव्हा खेळायचा? सर्कल बाउंड्री खेळलं म्हणजे मागील जी स्पर्धा आहे व्हायच्या किमान जास्तीत मला वाटते तू जेव्हा 2013 त्या टायमाला 11,000 15,000 बक्षीस असायचे, त्याच्या मागे खूप कमी असायचे. त्या काळचा क्रिकेट आणि आजच्या क्रिकेटमध्ये फरक काय जाणवतो तुला? त्या काळचा क्रिकेट एवढ्याच पैशाला व्हॅल्यू नव्हती, माणसाला व्हॅल्यू होती. आणि क्रिकेट हे एवढं फास्ट होतं की फिल्डिंग बघण्यात, क्षेत्ररक्षण बघण्यात, बॉलिंग बघण्यात, बॅटिंग बघण्यात खूप मजा यायची. आणि पैशाला व्हॅल्यू नव्हती आणि माणसांनाच व्हॅल्यू होती. म्हणजे आजच्या क्रिकेटमध्ये तुला वाटतं पैशाला व्हॅल्यू आहे आणि आजच्या डेटला जे प्राइस वाढलंय त्याच्यामुळे मला तसंच वाटतंय. क्रिकेटला क्रेज आला ही चांगली गोष्ट आहे, पण प्रेक्षक आणि ज्या टुर्नामेंट होतात त्या चांगल्याच झाल्यात. क्रिकेटला पण क्रेज आलाय, पण माणसांना जी ही माणुसकी राहिलेली आहे म्हणजे ती राहिलेली नाही. रिस्पेक्ट कमी भेटते आता, असं तुला म्हणायचं? हो, रिस्पेक्ट कमी भेटते. आणि साधं तुला काय म्हणायचं, जे विशालने सांगितलं की रिस्पेक्ट कमी झाली आहे क्रिकेटमध्ये सिनियर खेळाडूंसाठी, बक्षीस खूप वाढले, टुर्नामेंट खूप चांगले होत आहेत, परंतु हे रिस्पेक्ट हा जो शब्द आहे, लहान शब्द आहे, पण तो जीवनामध्ये खूप मोठे शब्द मानला जातो. याबद्दल तो काय सांगेल? हे 100% खरी गोष्ट आहे. तो जे बोलला ते मी अनुभवलं, पण लास्ट 2-3 टुर्नामेंट मी बघितलं पण की आता जे 2-3 खेळाडू, म्हणजे असं मी सांगू ना स्पेसिफिक नाव नाही घेऊ शकत, पण आहेत खूप खेळाडू, ते मोठ्यांची रिस्पेक्ट नाही केली आणि असं झालेलं आहे. मी नाव नाही घेऊ, पण
नाही करत. त्यांनी खरं 100% खरं बोललेलं आहे. पहिले आता असं होतं की ज्या चांगल्या टुर्नामेंट होतात तिकडेच पब्लिक येते की मोठी बरोबर. टुर्नामेंट आहे, आम्हाला बघायचं आहे, खेळायचं आहे. तर लहान टुर्नामेंटला पण म्हणजे बघायला नाही, मग ते चुकीचं आहे कुठेतरी. तो बोला ते बरोबर आहे, पैशाकडे बघून कुठेतरी पब्लिक पण जाते आणि खेळाडू पण तेच बघतात की मोठी टुर्नामेंट असेल तर आम्ही एंट्री करतो. हा. तर लाख रुपयाची बक्षीस असेल 75, मग तिकडे आम्ही करतो. 20,000 25,000 कोण खेळायला पण बघत नाही. तर कुठेतरी पैशाला व्हॅल्यू म्हणजे जास्त दिली जाते. माझं असं मत आहे की जर टुर्नामेंट 20 25 किंवा 15 जे आहे किंवा लाख रुपयाचे खेळाडू तेच असणार आहे, टीम त्याच, परंतु मैदान तोच. क्रिकेट खेळणं गरजेचं आहे का पैशासाठी खेळणं गरजेचं आहे? नाही, बरोबर आहे. क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. मी तेच सांगतो, प्रेक्षकांनी पण एक समजायला पाहिजे की मोठी टुर्नामेंट असणं नाही, क्रिकेट चांगलं झालं पाहिजे. आता कुठेतरी होते की 6 चेंडूंमध्ये 6 डिफेंड झालं म्हणजे मोठं क्रिकेट, म्हणजे चांगलं क्रिकेट बघायला Yes, भेटेल. yes. हे छोट्या टुर्नामेंट मध्ये पण बघायला भेटू शकतो, Yes, मोठ्या yes. टुर्नामेंट मध्ये Yes, पण yes. बघायला खूप भेटू. खूप चांगला तू उत्तर दिलास. आता मला वाटते की असं उत्तर मला अपेक्षित नव्हतं, तू उत्तर दिलंय. विशाल, तुला मी विचारतोय, विशाल आगरे, प्रेमाने टगीर किंवा बाळा असं नाव देतात. विशाल, तू एज अ बॉलर का बॅटर संघामध्ये आला किंवा ऑलराऊंडर आला? मी ॲज अ बॅटर संघामध्ये. त्यानंतर बॉलर म्हणून तुझी ख्याती राहिली, पॅराडाईज संघात स्ट्रायकर बॉलर म्हणून तुझी ख्याती राहिली. अशी कुठली तुला इनिंग आठवते का जेव्हा तुम्ही चांगली गोलंदाजी केली आणि संघ विजय झाला आणि ती गोलंदाजी तुला अविस्मरणीय राहिली की अशी गोलंदाजी पण तू झालीच नाहीये? मला ही गेल्या वर्षी नवरंग चषकची टुर्नामेंट होती आणि समोर मुरबा टीम होती. 2 ओव्हरीत 11 पाहिजे होते. त्या टायमाला मी 1 रनाची गोलंदाजी टाकली आणि ती मॅच जिंकल्यानंतर आम्ही टुर्नामेंट विजयी झालो. म्हणजे फायनल जिंकला, म्हणजे Final ती जिंकला. ओव्हर जी लॉसमेंट राहिली आहे आणि त्याच्या अगोदर किंवा खूप साऱ्या बॉलिंग केल्याशिवाय ती खूप चांगली तुझी गोलंदाजी राहिली होती. त्याच्या अगोदर एक टुर्नामेंट तारापूरला पण होती. 6 बॉल 6 हा. रन, ते पण डिफेंड केले. सतत तू ॲज अ बॅटर आहे, गोलंदाजी करतोय आता मागील एखाद्या वर्षापासून बघितलं तुला मी. परंतु तू बॅटिंग करताना असते कुठे इनिंग आवडते, आठवतं तुला की नाही इनिंग खूप चांगली आहे, इनिंग कधी परत तू खेळू शकला नाहीये आणि संघ विजय झाला, खूप प्रत्येकाने तुला प्रतिसाद दिला, खूप प्रोत्साहन केलं, असं कुठली इनिंग आहे? असं ऍक्च्युली ती ड्रीम टुर्नामेंट होती, पॅराडाईज टुर्नामेंट. आम्ही कधी क्वालिफाय होत नव्हतो आणि विशालला पण ती मला तर वाटतं आठवत असेल. Tournament. 2022 ची टुर्नामेंट होती, येस येस. क्वार्टर फायनलची टुर्नामेंट होती. आमचे 3 विकेट 6 रन वरती गेले होते आणि ती फुटबॉल स्कोर हा, ती 6 रनावरती 3 विकेट गेले होते. तिथेच आउट झाला होता, निकुंज आउट झाला होता, चेतन आउट झाला होता. अच्छा. आणि मायकप सोबत टुर्नामेंट होती आणि त्या टुर्नामेंटमध्ये मी काहीतरी 35 रन ते 36 रन केले होत्या आणि आम्ही 1 साइड मॅच जिंकली होती. तिकडून चॅम्पियन झाले होते हा, ती टुर्नामेंट चॅम्पियन झाली. ते आमचं ते एक स्वप्न होतं की पॅराडाईज आम्ही टुर्नामेंट कधीच क्वालिफाय पण सुद्धा होत नव्हतो. आणि तिकडून जाऊन तुम्ही चॅम्पियन हा, चॅम्पियन झालो. म्हणजे पॅराडाईज ही टुर्नामेंट तुम्ही चॅम्पियन, तिची इनिंग तुमची आठवण काढली आहे. अशी कुठली स्पर्धा आहे सार्थक, ऑलमोस्ट फेवरेट स्पर्धा, खूप आवडणारी स्पर्धा तुला आहे? आवडणारी तर एकच मी बोललो, ती ड्रीम स्पर्धा होती पॅराडाईज. तीच माझ्यासाठी ड्रीम असेल. आणि अजून एक सांगायचं गेलं ती आपली माझी पर्सनल इच्छा आहे की पालघर बॉक्स क्रिकेटची एक लीग टुर्नामेंट व्हावी. की लास्ट टाइम झाली होती आणि ती टुर्नामेंट म्हणजे अशी टुर्नामेंट आहे की निकितानेच केली होती टुर्नामेंट. तर ती माझी इच्छा आहे की ती झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये मला चांगला परफॉर्मन्स होऊन मला विन व्हायचं. म्हणजे ती तुझं स्वप्न आहे हो. आणि पॅराडाईज ती ऑलमोस्ट फेवरेट आहे. विशाल आगरे, आपल्यासाठी कुठली स्पर्धा, आपली स्पर्धा सोडून दुसरी कुठली स्पर्धा? पॅराडाईज मला वाटतं की मी जेवढ्या इंटरव्ह्यूज घेतो त्याने सगळ्यांनी पॅराडाईजच नाव घेतलं, त्या मानाचा वर्ल्ड कप आहे तो. तुला ठीक आहे, पॅराडाईज पण येऊ शकते कारण की स्पर्धा आहे, कुठली स्पर्धा तू सांगू शकतो? ॲज अ मी ऑर्गनायझर आहे म्हणून मी तर आमच्या टुर्नामेंटचं नाव नाही घेणार. माझ्या जी स्वप्नातली म्हणजे जी मला टुर्नामेंट जिंकायची ती DNCC असेल आणि एक संघ मल्ल्याची टुर्नामेंट असेल. संघा मल्ल्याची टुर्नामेंट खूप चांगली झाली होती. DNCC ऑलमोस्ट चांगली टुर्नामेंट, परंतु संघा मल्ल्याची टुर्नामेंट बोललं गेलं तर पहिल्या वर्षी होता. मला वाटतं पुढच्या वर्षी ती टुर्नामेंट 2 लाखाची होणार आहे, कारण की त्या ऑर्गनायझरने अनाउन्समेंट केली होती 2 लाख होईल, कारण तिकडे काही होऊ शकतं आणि ही तुमची आवडती स्पर्धा आहे. तुमच्या व्यतिरिक्त सार्थक कुठली टीम तुम्हाला आवडते? साईकता बिरवाडी, साईंचं नाव आहे, एकता सुद्धा आहे गावामध्ये, बिरवाडी हा गाव आहे. तर तुमच्या व्यतिरिक्त, तुमच्या संघाच्या व्यतिरिक्त तुमचा आवडता संघ? माझा आवडता संघ एकच आहे, पॅराडाईज संघ. कारण की तो माझा एक आमचा संघ असं बॉन्डिंग आहे, ती फॅमिली सारखी आहे. कारण की मला म्हणजे मी क्रिकेट खेळायच्या अगोदर असं सांगितलं की अशरफ भाऊ झाले, भाविष्कर भाऊ झाले आणि जब्बीर भाऊ झाले, हे तिघे पण म्हणजे आमच्या टीम मध्ये खेळून गेलेले आहेत किंवा आमचे दोन्ही प्लेयर्स एकमेकांमध्ये खेळून गेलेले आहेत. तर पहिल्यापासून बॉन्डिंग चांगले आहे. तर तो आमचा एकच घरचा संघासारखा वाटतो. कधीच म्हणजे आमचं ग्राउंडमध्ये आम्ही फुल जोशमध्ये खेळतो, पण ग्राउंडच्या बाहेर पूर्ण आम्ही एकत्र असतो. ग्राउंड में टसन बाहेर तर दोस्ती आहे. हो. Yes. नाही, असं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही ऍक्शन दाखवा,
आणि मैदानाच्या बाहेर एक मैत्री ठेवावी लागते, फॅमिली बनावी लागते. तुमच्यासाठी कुठला आवडता संघ आहे? माझा आवडता संघ तुमच्या पॅराडाईज बोईसचा संघ सोडून दुसरा आवडता संघ? माझा आवडता संघ हा दीपक इलेव्हन आहे. आताच्या घडीमध्ये दीपक इलेव्हन का? मला त्यांचा म्हणजे एक खेळण्याची जी त्यांची वृत्ती आहे आणि रिस्पेक्ट देण्याची वृत्ती आहे, म्हणजे आणि ग्राउंडच्या जे पाया पडून आतमध्ये उतरतात, परत मोठ्यांचा मान सन्मान आणि खेळण्याचा जो जोश आहे ना, तो मला खूप सुंदर वाटतो. दीपक इलेव्हन हा संघ तुमचा आवडता राहिला आहे, खूप चांगली तुम्ही सांगताय. तर हा प्रश्न आहे खूप महत्वपूर्ण असणार बघा. जीवनामध्ये प्रत्येकाला कठीण काळ येतो. सार्थक, क्रिकेट व्यतिरिक्त हा प्रश्न असणार आहे. जीवनामध्ये कधी असं कठीण काळ आलाय की नाही तुला कोणाची बॅकअपची गरज होती, खूप कठीण प्रसंग आहे, कठीण प्रसंग, त्याच्यामध्ये तुला कोणाचा बॅकअपची गरज, कुठला प्रसंग तुझ्या जीवनामध्ये आला आणि असं कुठला व्यक्ती होता तुम्हाला सपोर्ट केला? नाही, माझ्या जीवनामध्ये खूप प्रसंग आले, येऊन गेले. काही आर्थिक असू दे किंवा फॅमिली असू दे. तर माझ्या फॅमिलीमध्ये म्हणजे मम्मी, बाबा, माझी बहीण हे सगळेच माझ्यासाठी होते. असं एक पर्टिक्युलर सगळेच मला नेहमी सपोर्ट करतात. कुठली पण खेळ, क्रिकेटचा असू दे किंवा काही पण असू दे, नेहमीच सपोर्ट असतो. विशाल, आपल्या जीवनामध्ये कसे असा कठीण काळ आलाय का की म्हणजे त्यांनी सांगितलं फॅमिली आहे, म्हणजे तुमच्या वाटेवर असं पण होतं कधी कठीण काळ आला तुमच्या लाईफमध्ये? मला कठीण काळ तर आले तसे. त्या वाटीमध्ये मी एकाच नाव नाही घेऊ शकत. त्या वाटीमध्ये कठीण काळात माझी टीम पण उभी होती, माझ्या एरियातली सगळी पोरं पण उभी होती. पण विषय म्हणजे मी जो माझा कठीण काळ आलाय आतापर्यंत, त्याच्या पाठीमागे म्हणजे खंबीरपणे उभा राहिला तो फक्त माझा भाऊ, दादा तुझा नितीन. ओके, आता आपण क्रिकेटकडे बोलूया. म्हणजे क्रिकेट, सातत्याने क्रिकेट काय आहे? क्रिकेट आपण जो खेळतोय पालघर तालुक्यामध्ये, तो तुझ्यासाठी काय आहे? तुझा संघ तुझ्यासाठी काय आहे? आणि बॅट आणि बॉल तुझ्यासाठी काय आहे? ऍक्च्युली क्रिकेट म्हणजे आमचे जे म्हणजे माझे मागून जे माझे फॅमिली म्हणजे तीन मामा झाला, आशिष मामा झाला, हे सगळे माझ्या फॅमिलीमधून क्रिकेट पुढे आलेलं आहे. तर त्यांनीच आम्हाला शिकवलं कसं क्रिकेट खेळायचं आहे, काय नाही. ठीक आहे, आता असं झालं क्रिकेटशिवाय आपण राहू शकत नाही. क्रिकेट हे खेळायलाच पाहिजे. ते रात्री असू द्या, सकाळी असू द्या. पहिले मी जेव्हा छोटा होतो तेव्हा दुपार नाही, काय नाही, पूर्ण दुपारभर क्रिकेट खेळायचं. संध्याकाळ झाली की आपण क्रिकेटच, हातात बॅट पाहिजे, बॉल पाहिजे. तर क्रिकेट हे खूप म्हणजे जीवनाशी जोडलं गेलेलं आहे पूर्णपणे. क्रिकेटशिवाय आपण राहूच शकत नाही. कुठलं पण आपलं काम असलं ते सोडून आपण क्रिकेट खेळतो, मी तर खेळतो. माझ्यासाठी खूप महत्वाचं खूप चांगला. परंतु एक प्रश्न अजून असणार आहे, विशाल तुझ्याकडे येतो मी, पण विशालकडे जातो तेच प्रश्न विचारतो. विशाल, तुझ्यासाठी क्रिकेट काय आहे? माझ्यासाठी क्रिकेट ही एक माझा छंद आहे. आणि क्रिकेट जर बोलायला गेलं तर ज्याच्यापासून नाव झालं ते माझं क्रिकेटच आहे. क्रिकेटमुळे मला लोक ओळखतात. क्रिकेट आवडतं आहे, पण आजच्या काळामध्ये तुमचा वय सुद्धा जास्त नाहीये, विचारतोय मोबाईल्स, सोशल मीडिया खूप चांगला वाढल्या गेल्या. मोबाईल्समध्ये पोरं गेम खेळतात, घरच्या बाहेर पडत नाहीये. मागील जर आम्ही गेलो 90s ची आपण जर गोष्ट केली, 90s चे किड्स तर घरचे पोरांना बाहेरून पकडून मध्ये आणायचे, आणि आताच्या काळामध्ये सांगतात की बाहेर जाऊन खेळा, काही मोबाईल सोडा. तर मोबाईलवर जे गेम्स खेळतात, खूप सारे गेम्स आहेत, असं एकाच नाव घ्या, ते किती घातक असू शकते? सांगतात ऍक्च्युली कसं आहे, आपण मैदानी क्रिकेटच नाही, असं प्रत्येक खेळ आपण खेळायला पाहिजे. की ग्राउंड मध्ये जाऊन कुठेतरी आपल्याला व्यायाम झाला पाहिजे. नाही तर ते कसं पूर्ण दिवस मोबाईल मध्ये असं वाकून बघून राहणे, म्हणजे त्यासाठी खूप आजार पण होतात. म्हणजे ते शरीरासाठी चांगलं नाही. तर मैदानी क्रिकेट खेळायला, क्रिकेटच आहे, कुठलं पण फुटबॉल सांगा, व्हॉलीबॉल सांगा, तर क्रिकेट खेळायला पाहिजे. कारण की आपलं पुढे जाऊन पण आपल्याला त्याचा फायदा होतो, की व्यायाम होतो. आता व्यायाम पण खूप कमी करतात मोबाईलमुळे. तर छोट्यापणापासून आपली एक सवय लागली पाहिजे. आपल्या वयामध्ये कसं होतं, आमच्या वयामध्ये की पूर्ण मोबाईलचं नसायचं. तर क्रिकेट खेळा, ते लंगडी खेळा, काय खेळ खेळत राहायचे. त्याच्यामुळे आता थोडं आम्ही फिट आहे. मला वाटतं की आपण मोबाईलमध्येच बघत राहतो, पुढे जाऊन आपल्याला कुठेतरी एक लॉस आहे, की काहीतरी आजार होऊ शकतो, गुडघे दुखू शकतात, काय दुखू शकतात. तर आपण क्रिकेट खेळून सोडून, क्रिकेटच नाही, फुटबॉल काय कोणतं पण मैदानी क्रिकेट खेळायला पाहिजे. मोबाईल्स किंवा सोशल मीडिया चांगली आहे, पण त्याला आपण हवी होणं गरजेचं नाही. त्याच्यावर तुम्ही काम करू शकता, यूज पण केलं पाहिजे. त्याचा फायदा पण आहे. आता ए आलंय तर त्याचा खूप फायदा पण होऊ शकतो, की आपल्याला म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटी सांगा, इन्कम सांगा, खूप चांगला आहे. गेम तुम्ही खेळताना पूर्ण दिवस तर ते नाही, मैदानी खेळणं असं असतं की आपलं कॉलेज वय असतं, ते पण आपल्याला चांगलं वाटते. माझ्या स्वतःच म्हणत की गेम खेळा, पबजी खेळा, खूप सारा गेम खेळा. तसं म्हणजे आता वाटतंय की कुठेतरी शिकलं पण पाहिजे होतं. मोबाईल मध्ये पूर्ण दिवस लक्ष देऊन चालणार नाही. तर आपण त्याचा फायदा पण घेतला पाहिजे मोबाईलचा. सोशल मीडिया पण खूप चांगला आहे, आता कंटेंट क्रिएटर पण आहे, तर ते पण केलं तरी चांगलं आहे. पण मोबाईल मध्ये गेमच नुसतं खेळून लहानपणीपासून ते फायदा. बरोबर. विशाल, ॲज अ बॉलर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये होतो किंवा तुम्हाला नवीन चेंडू टाकावा लागतो,
जेव्हा नवीन टीम टाकता की खूप कठीण क्लिप भेटत नाही कारण की त्याच्यावर ग्रास असतो. असा कुठला बॅटर तुम्हाला आठवतोय तुमच्या जीवनामध्ये त्याला पूर्ण करणं खूप कठीण राहिली आहे असा एक बॅटर की नाही मी बॉलिंग टाकतो तो बॅटर मला प्रत्येक वेळी हवी असतो, मी त्याला बॉल टाकतो कुठे अडचणतोय असं कुठला एक बॅटर आहे? असा बॅटर तर बहुतेक करून क्रिकेटच होता, हा. कारण आतापर्यंत त्यांनी टॅप बाउंड्री आणि ग्राउंडिंग क्रिकेटनेच माझ्यावर हवी झाला. म्हणजे बॅटर चांगला राहिला तुमचा, हो, बॅटर चांगला आहे. क्रिकेट तुझ्यावर हवी प्रत्येक वेळ राहिला. सार्थक ॲज अ बॅटर तू इन्क्लूड झाला टीम मध्ये, जेव्हा तू बॅटिंग करतो असं कुठला बॉलर आहे जो तुला अडचण देतोय, म्हणजे चांगली टप्प्यावर बॉल टाकतो, तुझे शॉट्स मारतो थांबवतोय, तुला बीट करतो, तुझी विकेट सुद्धा घेतो, असं कुठला बॉलर आहे? म्हणजे आपलं बादल, अरुण बादल, तो मला अरुण थोडा शाह. डिफिकल्ट वाटतं. मी म्हणजे खूप वेळा रीड करण्याचा प्रयत्न करतो. हम्म. म्हणजे असं नाही की मी बीट होतो त्याला मारत, म्हणजे एक दोन चौकी येऊन मारतात, पण कधी मला त्याची म्हणजे बॉलिंग ऍक्शन वर डिफिकल्ट वाटते बॉल पिक करण्यासाठी, तर म्हणजे- डिफिकल्ट जातो बादल आहे बादल. आणि कृतेश, पॅराडाईज गोष्टी संघाचा बादल आणि साहित्य विरोधी संघाचा कृतेश, हा बॅटर चालू आहे दोघांमध्ये सुद्धा. अजून एक प्रश्न आहे विशाल तुझ्यासाठी, ऍज अ बॅटर तू इन्क्लूड झाड संघामध्ये तुझा लाईफ टाईम पार्टनर कोण असणार बॅटिंग तुझ्यावर? माझा लाईफ टाइम पार्टनर तर आतापर्यंत लाईफ टाइम जर खेळायचं तर माझा ओपनर पार्टनर जबीर असतो. जबीर खान का? कारण ज्यावेळेस चिंचणला टुर्नामेंट होती तो पहिल्या वेळेस आऊट झालेला आणि त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला का तू हे करू शकतो आणि तू मॅच जिंकू शकतो. त्या टायमाला मी 16 बॉल 39 रन मारलेले आणि त्या विश्वासावर मला कळालं का ही अशी बॅटिंग कर तर तू असे चौके मारशील. त्याच्यामुळे मला तो बाहेर जाताना हे बोलून गेला आणि टुर्नामेंट जिंकली. म्हणून मला तो- पार्टनर जबीर खान. सार्थक आपला पार्टनर कोण असणार आहे? म्हणजे पार्टनर Always. ऑलवेज परफेक्ट. मी Continue. पहिलेच मला एक गोष्ट सांगतो हा. की मला ओपनिंग स्पॉट जो दिला त्याचं नाव मी सांगतो आशिष राऊत. आशिष राऊत. त्याने मला जेव्हा बोईसर डॉन बॉस्को स्कूलला तिकडे टुर्नामेंट होती, खूप व्हायचे तिकडे टुर्नामेंट. हा, तेव्हा मला त्यांनी चान्स दिला होता की सांगितलं होतं की सार्थकला जाऊ द्या. तेव्हा 2015 ची गोष्ट आहे, तेव्हा मी चांगला खेळत होतो आणि मला जर कोणासोबत बॅटिंग करायची असेल तर तो क्रिकेट करत असेल, कारण की तेव्हापासून मी त्याच्यासोबतच ओपनिंग करत आहे. तो 10 ते 11 वर्ष त्याच्यासोबतच ओपनिंग करत आहे. निर्देश पण आला तर त्यांनी सांगितलं सार्थक आहे तर माझा ओपनर बॅट्समन पार्टनर असणार आहे आणि तुझं सुद्धा म्हणजे ही जोडी तुटणार नाही आणि देवघर तुटो पण नको आणि कंटिन्यू मी पार्टनर ओपनिंग करत राहा आणि चांगला परफॉर्मन्स करा. साईता विरोधसाठी चांगले तुमचे पार्टनर्स राहिले. आता मी वळतोय संघ तुम्हाला बनवायचा, 9 प्लेयर्स घ्यायचे तुला, 9 प्लेयर्स तुला घ्यायचे. 2-2 खेळाडू तुझ्या संघाचे असणार आहेत आणि बाकी 7 खेळाडू अधिक संघाचे. त्याच्यामध्ये 4 बॉलर 5 बॅट्समॅन. सार्थक पहिले 9 प्लेयर तू सांगायचे, ठीक. तुझ्या टीमचे 2च प्लेयर मिक्स करू शकतात, म्हणजे 3 प्लेयर ते नाव घेत त्याचे 3 प्लेयर तू घेऊ शकतो जास्त, पण तुमच्या संघाचे 2च प्लेयर. ओके, 4 बॉलर 5 बॅट्समॅन. तर बॅट्समन पासून स्टार्ट करतो. फर्स्ट बॅट्समन असेल जबीर खान, जबीर खान, दुसरा क्रितेश गरज, रितेश गरज, तिसरा असेल जगदीश माची, जगदीश माची, नंतर आशिष मोरे उंबाडवाला. यस, 4 बॅट्समन झाले. 4 बॅट्समन झाले ना. हा. आणि दुसरं बॅट्समन मी 4 नंतर बॉलर सांगतो. हा, एक bowler यतीन राऊत, यातील तुमच्या संघाचे 2 झाले. यस, यतीन राऊत, बादल, बादल, आणि एक सांगेल यतीन पाटील नवली. यतीन पाटील नवडी. यस, ओके, आणि Good choice. मी एक यंग प्लेअर म्हणून अनुजला घेईल. अनुज राऊत, अनुज अनुज माची. माची आगमन संघाचं. यस, 8 झाले. शेवटचा एक प्लेअर तुला घ्यायचा आहे. बॅट्समन जर मला घ्यायचं असेल तर मी एक सिनियर प्लेअर घेईल, ते म्हणजे आसिफ भाई. आसिफ मुछाले. मी त्यांची- मला वाटतंय तुझे संघ घेतलाय, जबीर आहे, परत आशिष आहे आणि कृतेश आहे आणि आसिफ आहे. जे 4 बॅट्समन आहेत, मला सगळे लेजेंड्स आहेत. लेजेंड्स Actually आसिफ भाईची मी जेव्हा छोटा होतो तेव्हापासून बॅटिंग बघतो. टॅप मारायचे ना, ते म्हणजे फील्डरला 9 चान्स असायचे, ते बघण्यात खूप मजा यायची. टॅप मारतात. आसिफ आहे. आतापर्यंत आमच्या ग्राउंडवर जेव्हा मॅच होते तेव्हा एक टॅप त्यांनी मारला होता, तो मी कधी असं कुणाला मारताना पण बघितला नाही. एवढा भारी टॅप होता. अच्छा. त्यांची बॅटिंग मी बघितलेली पण आहे, म्हणून मला आसिफ भाई त्यांचं क्रिकेट पण मला खूप चांगला वाटतो बघताना. की अच्छा. ग्राउंडमध्ये एकदम शांत, कुणी चौका जरी सोडला किंवा काय तरी एकदम शांत नॉर्मल समजवतात. ठीक आहे, 9 प्लेयर्स तू घेतले. याच्यामध्ये ओपनिंग बॅटिंगला कोण जाईल? क्रिकेट खेळत आणि जबीर. हो माय गॉड. आसिफ मुछाले असताना, आशिष मोरे असताना सुद्धा तू जबीर आणि क्रितेशवर डिपेंड राहिले. यस, विशाल तुझ्याकडे तुझे 9 प्लेयर्स. मी पहिले माझे बॉलर सांगतो. यस, दीपक इलम संघातला हलीम हलीम, आणि सातपाटी संघातला हर्षद गंडर हर्षद. यस, आणि पॅराडाईज संघाचा बादल बादल, आणि तारापूर संघाचा शाकीर. साकीर. 4 बॉलर. तर ओपनिंग म्हणजे बॅट्समन पासून करतो मी. आमच्या टीमचा जबीर खान, नंतर मायकोपचा मन्या, मनीष, जगदीश माची, जगदीश माची, टेनी, अभिषेक पटेल, टेनी. आणि अजून एक प्लेअर
बॅटर बॅट्समन मी आमच्या निशांत नाही, तो तुमचे Sorry, दोनच sorry. घ्यायचे, हो, एक हो. अजून बाहेरचा घ्यायचा तुम्हाला. प्रितेशला. रितेश घ्यायला. तुमची ओपनिंग पेअर कोण असणार आहे? आमचे ओपनिंग फिल्डर असतील जबीर खान आणि जगदीश माझे. जगदीश आणि जबीर. खूप चांगली टीम आहे, बॉलर सुद्धा चांगले घेतले. जर पाहिले गेलं तर ही तुमची टीम झाली. तुम्हाला 4 ऑप्शन आहे, त्याचे नाव तुम्ही चॉईस करायचे. तर एक अजून ऑप्शन असणार आहे बघा, एखादा तुझं लग्न झालं, तुझं लग्न बाकी आहे, गर्लफ्रेंड आहे, आहे येस असणार, गर्लफ्रेंड असणार, पण तू एखादी चांगली एक वस्तू भेटली, खायचं वस्तू आहे, एक चॉकलेट किंवा एक कॅडबरी किंवा वडापाव, एखादा लहान वस्तू, म्हणजे एकच जण खाऊ शकतो. घरी गेल्यावर आई, बाबा, बायको कोणाला देईल? आई, बाबा, बायको किंवा भाऊ. भाऊ तो सपोर्ट करतोय, तो सुद्धा आहे, कोणाला देईल? आईला दे. आईला देईल. Yes. सार्थक, आई आहे, बाबा आहे, ताई आहे, तुझा मामा आशिष मामा सुद्धा आहे समजा. आणि आशिष मामा तुला खूप चांगला सपोर्ट करतोय. बाबाने सपोर्ट केलाय, ताईने सपोर्ट केलाय, लग्न झालं नाहीये. ती वस्तू तू कोणाला देईल? माझी भाची आहे, तिला देतो. ओह, भाची छोटी भाची Yes, आहे. yes, yes. म्हणजे शार्पनेस आहे तुझ्याकडे, शार्पनेस उत्तर तू देत. खूप चांगली गोष्ट आहे. अजून एक प्रश्न, 4 खेळाडूचं नाव घेऊन त्याच्यामध्ये आवडता खेळ सांगायचं मला. सचिन की विराट कोहली? विराट कोहली. विराट कोहली की रोहित शर्मा? विराट कोहली. विराट कोहली की MS धोनी? विराट कोहली. का? विराट कोहली ऍक्च्युली त्याचं मला क्रिकेटच नाही, ऍग्रेशन पण खूप आवडतं. फील्डमध्ये तो एकदम मोटिवेट करतो सगळ्यांना आणि लीडर एक, जरी त्याला लोक म्हणतात की फील्ड कॅप्टन असला तरी तो एक लीडर म्हणून खूप खूप पुढ्याने इंडियन क्रिकेटसाठी केलेला आहे. एक लीडर म्हणून मला तो खूप आवडतो. ऍग्रेशन सांगा, त्यांनी असे कित्येक खेळाडू घडवलेले आहेत. तर सिराजला पहिले सांगायचे रन मशीन बॉलिंग, पण आता तर बघायला क्रिकेट किंवा टेस्ट क्रिकेटमध्ये सिराज एक चांगला बॉलर आहे. सगळ्या म्हणजे असे सिराजच ना, असे खूप चांगले खेळाडू आहेत, त्यांनी ते घडवलेले आहेत त्याच्या अगदी. आणि आता तर त्याची बॅटिंग तर सगळ्यांनाच माहिती आहे, तो काय करतो. ऑलवेज रन मशीन. रन मशीन इंडियासाठी जर Run असेल machine. कोण तर विराट कोहली. चेसिंग मध्ये रन मशीन आपण त्याला बोलू शकतो, तो आहे, त्याने करून दाखवलं. विशाल तुझ्याकडे येतो, MS धोनी की रोहित शर्मा? रोहित शर्मा. रोहित शर्मा की सचिन रमेश तेंडुलकर? सचिन रमेश तेंडुलकर. सचिन सर की विराट कोहली? सचिन सर. का? सचिन सर कारण त्यांची बॅटिंग ऍक्शन जी होती, हा. म्हणजे एकदम क्लास शॉट, आणि पहिलेचे जे बॉलर होते ते आत्ताच्या बॉलरपेक्षा डबल पटीने फास्टर आणि स्पिन होता. आणि त्यांच्यापेक्षा कमी वजनाचं, म्हणजे त्यांच्यापेक्षा शरीर जेवढं आहे तेवढं वजनाची किट घेऊन ते धावायचे. आणि व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे म्हणून मला ते आवडतं. सचिन तेंडुलकर सर, येस. आणि अजून 2 प्रश्न आहेत, त्याचा आपण क्लोज करा, कारण वेळ जास्त नाहीये, कमी करायचं आपल्याला. तर एक प्रश्न असा असणार आहे, स्पर्धा तुम्ही सांगितली, टीम सुद्धा सांगितली, तुम्ही बॅटर बॉलर सुद्धा सांगितले. असा कुठला मैदान तुम्हाला आवडला आतापर्यंत खेळण्यासाठी अंडर क्रिकेटमध्ये? आवडता मैदान, स्पर्धा तर खूप होतं, आवडता मैदान, नवीन स्पर्धा, जुनी स्पर्धा, असं नाही, कुठला एक मैदान सांगायचं जे आवडतं मैदान राहिलं तुम्हाला, सांगू शकता? माझं सालवड पाड्यावर जे ग्राउंड आहे, बट ती सुदेश जेव्हा आपण ती खेळले ते, नाही यंगस्टार चषक, हा यंगस्टर, येस येस येस, ते ग्राउंड माझं खूप आवडत आहे पहिल्यापासून. 1/4 सुद्धा तू इकडे मारलेली आहेस. आपल्याला मला सगळ्यात पर्सनल आतापर्यंत ग्राउंड वाटलेला आहे तो आमचा स्वतःचा ग्राउंड, बिरवाडीचा. तो एकच actually- टुर्नामेंट झाली, पण हा, तसं ग्राउंड मला तर अजूनपर्यंत ग्रासी ग्रासी. खूप चांगलं आहे. ओके ओके डन. तर शेवटचा प्रश्न असा असणार आहे, तुम्हाला विश कट्टा या टॉक शो मध्ये बोलवलेले आहे. अनिकेत राऊत प्रत्येकला नवीन नवीन संकल्पना आणतात. पालघर बॉक्स प्रीमियर लीग पहिल्यांदा त्यांनी केली, पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 3 वेळा ते करताय. ही टॉक शो सुद्धा आणलं. वी स्पोर्ट्स जेव्हा त्यांनी आणलं होतं पहिल्यांदा लॉकडाऊनच्या नंतर, तेव्हा खूप सारे खेळाडू त्यांनी ब्रँड ॲम्बॅसेडर बनवलं. त्याच्याबद्दल काय सांगाल सांगतात त्यांच्या 2 शब्द? त्याच्या अनिकेताबद्दल बोलणं तेवढं कमीच आहे, कारण की त्यांनी पालघर क्रिकेटसाठी खूप सारं काही केलेलं आहे. पहिले ते ओव्हरऑल क्रिकेटसाठी केलेलं होतं त्यांनी, म्हणजे टायपेकर्स संघ त्यांनी आणला, तो तेव्हा आतापर्यंत चालू आहे, ते त्यांच्यामुळे चालू आहे. आणि बॉक्स गेमसाठी आता ते करत आहेत. लास्ट टाइम त्यांनी, मी जसं बोललो की बॉक्स प्रीमियर लीग जी झाली ती त्यांच्यामुळेच झाली, त्यांच्या एवढे कोणी करू पण शकत नाही. आणि त्यानंतर पण त्यांनी लोकांनी म्हणजे त्याला नाव ठेवलं की त्यांनी केली, त्याच्या नावासाठी केली. पण मग तुम्ही असं बोलता की तुम्ही पण करा, तुमच्याकडे एवढे स्पॉन्सर असतील, कारण की एक टुर्नामेंट उतरवणे खायचे काम नाही. आणि पूर्ण तालुक्याची मॅच त्यांनी ठेवली, आणि त्यानंतर पण ते बोलले. तर मला तर वाटतं की आता पुन्हा कधी झाली बॉक्स लीग तर तेच करू शकतात. थांबवतो मी, ती होणार आहे, होईल. पालघर बॉक्स प्रीमियर सीझन 2 होणार आहे, ती होईल. आणि तुम्ही खूप चांगलं सांगितलं की एखादा व्यक्ती जेव्हा काम करतोय, त्या व्यक्तीला बोलणारे खूप कोण असतात, परत त्याला पुढाकार देऊन साथ देणारे कोण असतात. विश कट्टा
अनिकेतने ठेवले, त्याला काहीच म्हणजे स्वार्थ नाहीये. अंडर क्रिकेटसाठी त्यांनी ठेवलंय आणि अंडर क्रिकेटच्या खेळाडूला वरती आणण्याचे काम करतात. दुसरा तुमच्यासाठी अनिकेत राऊत बद्दल तुम्ही काय सांगा? पहिली गोष्ट म्हणजे अनिकेत दादाला तर मी खरंच म्हणजे खूप आभार मानेन, कारण ज्या वेळेस त्याने PDPL जी अंडरमची लीग ठेवली त्यानंतर या सगळ्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट चालू झाल्या आणि अंडरमला क्रेज आली आणि त्यामुळे म्हणजे अंडरमला क्रेज आली. मग आपली पोरं मुंबईला खेळायला जायला लागली. बरोबर. आणि 6 ओव्हरच्या मॅच चालू झाल्या पालघर तालुक्यात. 4 ओव्हर 3 ओव्हरच्या मॅच व्हायच्या. बरोबर. आणि अनिकेत दादाबद्दल बोलू तेवढं कमी आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. असंच अनिकेत दादा करत राहू. ईश्वरच्या निमित्त. नक्कीच खूप चांगलं तुम्ही मत मांडणार. खूप चांगलं मजा सुद्धा आली चर्चा करताना. सार्थक तुझ्याबद्दल विचारलं न हसता त्यांनी खूप चांगले उत्तर दिले, पण हसताना खूप चांगले उत्तर दिले, हे सुद्धा हायलाइट राहणार आहे. नक्कीच आपण धन्यवाद करतोय ते म्हणजे विश स्पोर्ट्स विशाल दादा यांचा, तसंच विश नेटवर्कचे विश्वाजी पाटील, तसंच पालघर टेनिस क्रिकेटची एडिटर मिस्टर अनुज राऊत आणि साई ग्राफिक्सची एडिटर मिस्टर तनिष राऊत. आणि असं एक व्यक्तिमत्व ज्यांनी प्रत्येक वेळी क्रिकेटसाठी पुढाकार घेतलाय, सन्माननीय आदरणीय अनिकेतजी राऊत यांचा आपण सगळं धन्यवाद करतो. एवढ्या चांगला संकल्पना त्यांनी आणली आणि विश कट्टा पॉडकास्ट टॉक शो अंडर क्रिकेट प्लेयर्ससाठी त्यांनी आणलाय. नक्की त्यांचा आपण खूप आभार मानूया. इकडेच आपण थांबूया. सार्थक करत विशाल आमच्याबरोबर होते. इकडे थांबतो, तुम्ही थांबू नका. नक्कीच येणाऱ्या वेळेमध्ये काहीतरी नवीन आणि काहीतरी वेगळे आपण घेऊन येऊया. पर्यंत विशच्या नावाने जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.